जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण FY SY TY BCom 2019 क्रेडिट पॅटर्न आणि MCom पार्ट फर्स्ट आणि MCom पार्ट सेकंड 2019 ॲज वेल ॲज 2023 पॅटर्न यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे, यासाठी कोणत्या वर्गाला कोणते विषय आहे आणि या प्रॅक्टिकल एक्झाम कशा प्रकारे होणार आहे, या महत्त्वपूर्ण विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आवडलीस, निश्चित या व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. तसेच परीक्षेबाबत वेळोवेळी अपडेट माहिती मिळवण्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्हाला आपण पाठीमागच्या आठवड्यातच एक महत्त्वाचं सर्क्युलर तुम्हाला सांगितलेलं होतं की विद्यापीठांनी जे काही शेड्यूल जारी केलेलं आहे दिनांक 5 मार्च 2024 रोजी एक परिपत्रक जारी केलेलं होतं, ज्यामध्ये तुम्हाला मार्च एप्रिल 2024 म्हणजेच समर एक्झाम 2024च्या थेअरी एक्झाम ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे याची पूर्णपणे माहिती दिलेली आहे. तर आजच्या या विषयामध्ये आपण FY SY TY आणि MCom फर्स्ट आणि सेकंड इयर म्हणजे BCom आणि MCom यांच्या सर्व प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की या प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे. तर बघा, इथे 8 नंबरला दाखवलेलं आहे FY BCom किंवा FY BBA ऑल यांच्या जे काही प्रॅक्टिकल एक्झाम आहे ते 1 एप्रिल 2024 ते 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. त्याच्यानंतर त्याच्याच खाली SY BCom आणि TY BCom इन्क्लुडिंग व्होकेशनल दिलेलं आहे. यांच्या परीक्षा 15 एप्रिल ते 22 एप्रिल 2024 दरम्यान घेतल्या जाणार आहेत. ओके. आणि MCom पार्ट फर्स्ट ॲज वेल ॲज MCom पार्ट सेकंड 2023 पॅटर्न किंवा 2019 पॅटर्न यांच्या परीक्षा या 2 मे ते 7 मे 2024 दरम्यान घेतल्या जाणार आहे. या पद्धतीची माहिती दिलेली आहे. ओके. सो आपला जो काही पहिला महत्त्वाचा प्रश्न होता, तर प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे, तर FY BComच्या जे काही प्रॅक्टिकल एक्झाम आहे त्या 1 एप्रिल ते 7 एप्रिल 2024 दरम्यान होणार आहे. SY आणि TY BCom यांच्या एक्झाम या 7 पासून ते 22 एप्रिलपर्यंत होणार आहे. 7 ते 22 एप्रिल दरम्यान होणार आहे. तर SY आणि TYच्या या आपण तारखा सांगितल्या. तर MCom पार्ट फर्स्ट 2023 पॅटर्न ॲज वेल ॲज MCom पार्ट फर्स्ट आणि सेकंड इयर, तसं पाहायला गेलं तर सेकंड इयरलाच प्रोजेक्ट असतो, यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट व्हायवा या 2 ते 7 मे 2024 रोजी होणार आहे. तर ओके. सो आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की कोणत्या वर्गाच्या प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे विषय कोणकोणते आहे. तर बघा, फर्स्ट इयरला जो काही विषय प्रॅक्टिकलचा आहे तो आहे फायनान्शियल अकाउंटिंग. ओके. त्याच्यानंतर म्हणजे फर्स्ट इयरला फक्त एकाच विषयामध्ये प्रॅक्टिकल एक्झाम असते. SY BComला जी काही प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती किमान 2 सब्जेक्टची आहे. त्यामध्ये एक सब्जेक्ट आहे तुमचा बिझनेस कम्युनिकेशन आणि दुसरा सब्जेक्ट आहे तो म्हणजे तुमचा स्पेशलायझेशनचा. त्यामध्ये तुमचा जर का कॉस्टिंग असेल, मार्केटिंग असेल, ॲडमिन असेल, बँकिंग असतील, त्याच्यानंतर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणू किंवा मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणा, त्यानंतर बँकिंग अँड फायनान्स आहे, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग आहे, आणखीन तुमच्याकडे जे काही बिझनेस एंटरप्रेन्योरशिप आहे, असे वेगवेगळे जे काही विषय दाखवलेले आहे, जवळजवळ 7 ते 8 आपल्याला विषय असतात स्पेशलायझेशनचे, तर त्यांचे देखील प्रॅक्टिकल एक्झाम घेतली जाणार आहे. त्यानंतर TYला जर का बघितलं तर टोटल 3 विषयांची प्रॅक्टिकल एक्झाम असते. एक आहे ऑडिट अँड टॅक्स आणि दुसरे जे काही विषय आहे ते म्हणजे स्पेशल पेपर सेकंड आणि तिसरा पेपर आहे स्पेशल पेपर तिसरा. ओके. सो या पद्धतीने टोटल 3 विषयांची काय केली जाते, प्रॅक्टिकल एक्झाम घेतली जाते. ओके. सो म्हणजे इथे काय सांगायचं आहे की FYला एका विषयाची, SYला 2 विषयांची, तर TYला 3 विषयांची प्रॅक्टिकल एक्झाम घेतली जाते. तर जे विद्यार्थी TYला आहे त्यामध्ये एका विषयाची प्रॅक्टिकल एक्झाम होईल आणि 2 जे काही रिमेनिंग विषय आहे म्हणजे स्पेशलायझेशन सेकंड आणि स्पेशलायझेशन थर्ड, म्हणजे एखादा विद्यार्थी कॉस्टिंगचा असेल तर कॉस्टिंग सेकंड, कॉस्टिंग थर्ड, त्याच्यानंतर ॲडमिनचा असेल तर ॲडमिन सेकंड, ॲडमिन थर्ड,
मार्केटिंग सेकंड, मार्केटिंग थर्ड, बँकिंग सेकंड, बँकिंग थर्ड, असे जे काही वेगवेगळे विषय आहे तर यांच्या विषयांच्या पेपर नंबर स्पेशलायझेशन पेपर नंबर सेकंड आणि थर्डसाठी काय घेतलं जाणार आहे, इंटर्नशिप घेतली जाणार आहे. काय घेतली जाते, इंटर्नशिप घेतली जाते. तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे आणि त्यावरती प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून त्याची वाहिवा द्यायची आहेत. ओके. त्यानंतर M.Com पार्ट फर्स्टचा जो काही विषय आहे त्यामध्ये तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट, ओके, फील्ड प्रोजेक्ट किंवा ऑन जॉब ट्रेनिंग OJT यावरती काय होणार आहे, प्रॅक्टिकल एक्झामवरती वाहिवा होणार आहे. ती एकूण 100 मार्काची वाहिवा असते, ज्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं, 30 मार्क हे तुमचे वाहिवाला असणार आहे, तर तुमचे 70 मार्कासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट असणार आहे. ओके. सो या पद्धतीने त्याचं बायफर्गेशन केलं जातं. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला M.Com पार्ट फर्स्टला प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा ऑन जॉब ट्रेनिंगवरती प्रॅक्टिकल एक्झाम आणि वाहिवा होणार आहे. तर M.Com पार्ट सेकंड सेमिस्टर 4मधले विद्यार्थी आहे त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट या नावाचा एक सब्जेक्ट स्पेशलायझेशनचा असतो, तर त्याची देखील प्रॅक्टिकल एक्झाम वाहिवा घेतली जाणार आहे. ती कधी घेतली जाणार आहे हे मी ऑलरेडी आत्ता तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ती कशा प्रकारे घेतली जाते ती देखील मी तुम्हाला सांगतो. तर FY BComला जो काही फायनान्शियल अकाउंटिंग हा जो काही विषय आहे तर यामध्ये तुम्हाला महाविद्यालयाने 3 किंवा 4 प्रॅक्टिकल राईट डाऊन करायला दिले असतील, तर प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये ते काय करायचे आहे, राईट डाऊन करायचे आहे आणि बिफोर प्रॅक्टिकल एक्झाम सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला ते चेक करायचे आहेत. त्यानंतर SYमध्ये तुम्हाला बिझनेस कम्युनिकेशन आणि स्पेशल पेपर सेकंड आणि स्पेशल पेपर थर्ड यांचे देखील काय दिले जाणार आहे, ॲटलिस्ट तुम्हाला 3 किंवा मॅक्झिमम 4 प्रॅक्टिकल दिले जाणार आहे. तर तुम्ही ते देखील काय करायचे आहे, नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे आहे आणि आपल्या सब्जेक्ट टीचरकडून ते तपासणी करून घ्यायचे आहेत. तर TYला जे काही विद्यार्थी आहेत तर TYमध्ये तुम्हाला ऑडिट अँड टॅक्स नावाचा सब्जेक्ट असतो, तर 6 सेमिस्टरला तुम्हाला टॅक्सेशन असतो, त्याचे ॲटलिस्ट 3 किंवा 4 प्रॅक्टिकल तुम्हाला प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे आहेत. ओके. त्यानंतर TY BComला जो काही स्पेशल पेपर असणार आहे, जसं स्पेशल पेपर सेकंड अँड थर्ड, आपण गृहीत धरू की कॉस्टिंग सेकंड अँड थर्ड हा त्याचा स्पेशलायझेशन आहे. तर यामध्ये त्याला काय करायचे आहे, इंटर्नशिप त्याला 6व्या सेमला करायला लावलेली आहे, तर त्यांनी किमान 60 तासाची इंटर्नशिप करायची आहे आणि त्यावरती प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे. त्याची काय करायची, PPT बनवायची आणि त्या PPTच्या ॲटलिस्ट 2 प्रिंटआउट काढायच्या आहे. एक पेपर नंबर सेकंडसाठी आणि एक पेपर नंबर थर्डसाठी, अशा 2 प्रिंटआउट त्यांनी काढायच्या आहे. सोबतच तुम्हाला जवळजवळ 5 ते 6 डॉक्युमेंट्स अटॅच करायचे आहेत. त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट आहे, तर नंबर 1 की कॉलेजनी तुम्हाला एक लेटर दिला असेल की या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही इंटर्नशिप करा. दुसरं जे काही लेटर आहे ते म्हणजे की स्टुडंटचं एक अंडरटेकिंग, ओके, स्टुडंट अंडरटेकिंग टू कॉलेज, ओके, कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या नावाने एक अंडरटेकिंग हे स्टुडंटला द्यावं लागणार आहे. हे दुसरं डॉक्युमेंट आहे. त्यानंतर स्टुडंट अंडरटेकिंग टू द इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन, ओके, या पद्धतीचे तिसरं डॉक्युमेंट आहे. चौथं जे काही डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं लॉग शीट, ओके, म्हणजे तुम्ही 60 तास कशा पद्धतीने कंप्लीट केले ते डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवायचं आहे. 5वं जे काही डॉक्युमेंट आहे ते म्हणजे फीडबॅक फ्रॉम इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर 6वं डॉक्युमेंट आहे फीडबॅक फ्रॉम स्टुडंट आणि 7वं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे इंटर्नशिप कंप्लिशन सर्टिफिकेट. ओके. सो या पद्धतीचे तुम्हाला किती डॉक्युमेंट अटॅच करायचे आहे, 7 डॉक्युमेंट अटॅच करायचे आहे आणि 1 किंवा 2 फोटो तुम्हाला अटॅच करायचे आहे काम करतानाचे. ओके. सो या पद्धतीने टोटल तुम्हाला काय करायचं आहे, प्रोजेक्ट रिपोर्टवरती म्हणजे 10 ते 12 पेजेसची तुम्हाला PPT बनवायची आहे. त्या PPTच्या 2 प्रिंटआउट काढायच्या आहे आणि त्या 2 प्रिंटआउट बरोबर हे 7 ते 8 डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे आहे, अटॅच करायचे आहे. हे TY BComच्या विद्यार्थ्यांनी करायचं आहे. M.Com पार्ट फर्स्ट आणि M.Com पार्ट फर्स्टचे आपण 2023 पॅटर्न गृहीत धरूया. तर 2023 पॅटर्नमध्ये तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट आणि ऑन जॉब ट्रेनिंग या दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये तुम्हाला 120 तास काय करायचं आहे, कामकाज करायचं आहे, इंटर्नशिप करायची आहे आणि त्यांचं जे काही सर्टिफिकेट्स आहे, जे आत्ता मी 7 डॉक्युमेंट TYच्या विद्यार्थ्यांना सांगितले तेच 7 डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करायचे आहे आणि प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला 30 ते 50 पेजेसपर्यंत तयार करायचा
आहे। तसंच फील्ड प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला एखाद्या ऑर्गनायझेशनला एखाद्या कंपनीला व्हिजिट द्यायची आहे, त्यावरती प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे। तो देखील 30 ते 50 पेजेसचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे। ओके, सो या पद्धतीने M.Com पार्ट फर्स्टसाठी सुद्धा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे। त्यानंतर M.Com पार्ट सेकंड त्याच्यामध्ये 2 फोर्थ सेमिस्टरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट असणार आहे। तर त्यांनी सुद्धा काय करायचं आहे, एखाद्या ऑर्गनायझेशनवरती कंपनीवरती प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे आपल्या स्पेशलायझेशन सब्जेक्ट रिलेटेड, आणि प्रोजेक्ट रिपोर्ट बनवल्यानंतर त्याच्यावरती व्हायवा द्यायची आहे। त्या प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, काय बनवायचा, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। इवन TYBCOMची इंटर्नशिप कशी करायची ही पण आपण माहिती दिलेली आहे। त्याच्यामध्ये जे विद्यार्थी ऑलरेडी बॅकलॉग आहे, म्हणजे कदाचित एखादा विद्यार्थी आता FYच्या सपोज सेकंड सेमला आहे पण त्याचा फर्स्ट सेमचा प्रॅक्टिकल बॅकलॉग असेल, तर त्यांनी प्रॅक्टिकल तयार करायचं आणि ते सब्जेक्ट टीचरला दाखवून त्याच दिवशी त्यांची व्हायवा द्यायची। कॉलेजवाल्यांनी सेपरेट त्यांचं काय घेतलं असेल, शेड्यूल तयार केला असेल, त्या शेड्यूलला त्यांची व्हायवा द्यायची आहे। तसंच सेम सेकंड इयर किंवा सेकंड इयरचे विद्यार्थी, थर्ड इयरचे विद्यार्थी यांचं जर का थर्ड सेम, फिफ्थ सेम हे जर का बॅकलॉग राहिलेले असेल, तर त्यावेळेस सुद्धा त्यांनी काय करायचं आहे, ते प्रॅक्टिकल एक्झाम द्यायची आहे। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिकल एक्झामची तयारी करा। प्रॅक्टिकल लवकरात लवकर लिहून तुमच्या सब्जेक्ट टीचर्सकडून चेक करा। त्याच्यावरती व्हायवा देण्यापूर्वी तुम्ही किती प्रॅक्टिकल केले, प्रॅक्टिकलचे नावं काय, त्याचं कंक्लुजन काय, त्याच्यामध्ये काय लिहिलं, हे देखील तुम्ही रीड केलं गेलं पाहिजे। इंटर्नशिपवरती विचारलं जाईल की ऑर्गनायझेशनचं नाव काय, काय ऑर्गनायझेशन करते, तिथं जाऊन काय शिकलात, काय डिफिकल्टी आली, कधीपासून कधीपर्यंत कंप्लीट केली, वगैरे वगैरे असे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे। तर दिलेल्या मुदतीत, दिलेल्या वेळेमध्येच प्रॅक्टिकल एक्झाम द्या, नंतर तुमच्या थिअरी एक्झाम या कंडक्ट केल्या जाणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की FY/SY TYBCOM 2019 क्रेडिट पॅटर्न रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग स्टुडंट, तसेच M.Com पार्ट फर्स्ट 2023 पॅटर्न आणि M.Com पार्ट सेकंड 2019 क्रेडिट पॅटर्न यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे, कोणकोणत्या विषयाच्या होणार आहे आणि कशा प्रकारे होणार आहे या पद्धतीने सांगितलेलं आहे। त्यामध्ये जे काही FY पासून ते TY पर्यंतचे विद्यार्थी आहे यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम कॉलेज लेवलला कंडक्ट केले जाईल, म्हणजे तुमच्या कॉलेजचे इंटरनल एक्झामिनर राहतील आणि शेजारच्या किंवा महाविद्यालय सोयीस्कर असतील अशा महाविद्यालयातून तुम्हाला एक्सटर्नल बोलवले जातील। तर M.Com पार्ट फर्स्ट आणि सेकंड यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम या विद्यापीठ स्तरावर घेतल्या जाईल, म्हणजे बाह्य परीक्षकाची जी काही नेमणूक आहे ती विद्यापीठामार्फत केली जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या मुदतीतच तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाम आणि प्रोजेक्ट रिपोर्टवरती व्हायवा देणं गरजेचं आहे, त्यानंतर एक्झाम कंडक्ट केली जाणार नाही। सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, तसेच अद्याप यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तिथे येणाऱ्या परीक्षेबाबतचे हॉल तिकीट, त्याच्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक आणि परीक्षेमध्ये होणारे वेगवेगळे बदल याची सर्व परिपत्रकांची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देत असतो। तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत टेक केअर, जय हिंद, धन्यवाद।